पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह तिन्ही सैन्य दल प्रमुखांची बैठकीला उपस्थिती। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ही बैठकीला उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द। विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते, तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा। पाकिस्तानच्या समुद्र क्षेत्रात परदेशी जहाजांना बंदी। पाक नौदलाकडून युद्धाभ्यास करण्यात येणार असल्यामुळे 2 मे पर्यंत परदेशी जहाजांना बंदी। पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक। पश्तून पोलीस अधिकाऱ्यांचा पाक आर्मी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद। पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी। मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 94 वर्षांनंतर देशात जातनिहाय जनगणना होणार। तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत। जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी, राहुल गांधींची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक। मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला, फडणवीसांची टीका। सरकारनं आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवावी, तसंच खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करावं, राहुल गांधींची मागणी। तानाजी सावंतांची राजकारणात अचानक एंट्री झाली, तसंच अचानक बाजूलाही गेले। त्यांना मंत्रिपद मिळालं हेच आश्चर्य। शहाजी बापूंचे तानाजी सावंतांना शाल जोडे।